सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर आज गावी जाण्यासाठी निघालो होतो. सकाळ थोडीशी लवकर झाली होती कारण यावेळेस आम्ही ट्रेननी गावी जाणार होतो. गावाला जायला तर निघालो होतो कारण सकाळी आवरलं होतं आणि रिक्षाने आम्ही स्टेशनपर्यंत जाणार होतो आणि तिथून आम्हाला 9:15ला ट्रेन होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल एक्सप्रेस, मुंबई टू सोलापूर अशी गाडी आहे. 9:30ला ती 9:15 9:30ला ती पुण्यातून निघते. 1:30ला सोलापूरला जाते आणि 2ला परत रिटर्न निघते ती. रिझर्वेशन वगैरे होतं, पण भयानक गर्दी होती, भयानक. आता ही लोकल होती, जे की पुण्यामधली आहे. कारण आमचं रिझर्वेशन सीट होतं आणि तिथं जाईपर्यंत आम्हाला जवळ-जवळ अर्धा तास गेला. इतकी प्रचंड गर्दी होती. कारण आम्ही यावेळी जनरलचं रिझर्वेशन केलं होतं आणि बघता-बघता म्हणजे सोलापूर आलं आणि हे बघा सोलापूर शहर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते. स्टेशनला उतरलो, त्याच्यानंतर ऑटो केली, स्टँडला आलो आणि मस्त नाश्ता वगैरे केला किंवा जेवण म्हणा आणि सोलापूरला आलोय आणि इथली पुरी भाजी खाल्ली नाही, असं तर कधीच होणार नाही. कारण सोलापूरची पुरी भाजी असतेच तशी बरं का. तुम्ही कधी गेलात तर नक्की खा आवर्जून. मस्त पुरी भाजी खाल्ली, मिसळ खाल्ली. त्याच्यानंतर स्टँडला आलो आणि स्टँडला सुद्धा 1-1.5 तास थांबलो तरी पण बस नव्हती. इतकं भयानक ऊन होतं. 42 टेम्परेचर होतं. त्याच्यानंतर बस भेटली. घरी आलो आणि मी माझ्या माहेरी आले आणि संध्याकाळी आम्ही इथून म्हणजे माझ्या भावाची टू व्हीलर घेऊन मग आम्ही सासरी जाणार आहे. कारण माझं सासर आणि माहेर हे 5 किलोमीटरच आहे त्याच्यामुळं. तरी घरी आमच्या गावची यात्रा होती म्हणजे काल आणि आज 2 दिवस. तर सगळे घरी वाट बघत बसले होते की आम्ही येणार आहे म्हणून. या माझ्या सगळ्या बहिणी वगैरे आहेत. मीच फक्त यात्रेला येत नाही, बाकी सगळे येतात. कारण इथली जी यात्रा आहे ती नॉनव्हेजची असते आणि आम्हाला चालत नाही त्याच्यामुळं. नंतर मग मस्त सगळ्यांनी सरबत वगैरे घेतला उन्हाचा आणि दारातलं झाड आहे ना, या झाडाखाली उन्हाचं सगळे बसतात. आणि खूप छान सावली पडते झाडाची. त्याच्यानंतर माझ्या चुलतीच्या घरी मी निघाले होते. माझ्या वडिलांना धरून 4 भाऊ आहेत. म्हणजे मला 4 चुलते आहेत आणि सगळ्यांची घरं अगदी अशी जवळ-जवळच आहेत आणि प्रत्येकाच्या दारात आंब्याची झाडं आहेत. ते बघा इतके आंबे लागले होते ना, अक्षरशः झाडं लकडून गेली होती. त्याच्यानंतर हा माझा भाऊ गावात निघाला होता यात्रेसाठी आणि सगळी चिल्लर पार्टी त्याच्या मागे लागली होती आणि सगळ्यांना घेऊन तो यात्रेसाठी